नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। कलर व्हरायटीमध्ये शरद असेल, नानासाहेब पर्पल असेल, फ्लेम असेल, कलर व्हरायटीमध्ये पाणी उतरताच पुढच्या 30 दिवसात एकसारखा युनिफॉर्म कलर कसा आणता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपण शरद सीडलेसच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत। या ठिकाणी जर बघितलं जवळजवळ 80-90% पाणी मारण्यात आलंय, अजून कलर येण्यासाठी कुठलीही प्रक्रिया या ठिकाणी केली नाही। मग अशा प्लॉटला पुढच्या 20-25 दिवसामध्ये एकसारखा युनिफॉर्म कलर आणून त्याचं शुगर आणून हार्वेस्टिंग कसं करता येईल 90 ते 95% वन टाइम, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। मी सुभाष गोविंद ठुबे, हनुमाननगर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। आपला हा कोणता इलाका तो? इंचूर, विंचूर, हनुमाननगर। आपला शरद सीडलेसचा प्लॉट आहे। आज किती दिवसाचा प्लॉट आहे? आज 85 दिवसाचा। 85 दिवसाचा। मण्यात जवळजवळ 70-80% पाणी आलेलं आहे। एक 10-20% कलर यायला सुरुवात झाली। अजून कलर साठी कुठलाही स्प्रे तुम्हाला 18 तारखेला पहिला स्प्रे दिलाय एसएस मशीनचा। एकरी 18 ग्रॅम पर्यंत जीए, 12 ते 18 ग्रॅम, साधारणतः 10 ते 12 ग्रॅम जीए घ्या। त्यासोबत 1 लिटर बिग साईज आणि 1 लिटर ब्लॅक स्टार घ्यायचंय। त्याच्यानंतर 2-3 दिवसाने स्लरी आपल्याला द्यायची आहे। जमिनीच्या माध्यमातून स्लरी देत असताना एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 15 किलो पर्यंत एसओपी घ्यायचे। सल्फेट ऑफ पोटॅश 4 किलो गुळ आणि 4 किलो सोयाबीन पिठाचा भरडा। मित्रांनो, हे सांगत असतानाच मी परत एकदा शेतकऱ्याकडे जातो। अजूनही 2 शेतकरी माझ्या सोबत उभे आहेत। एकंदरीत तुम्ही या दरवर्षी टोमॅटोचं गेल्या 2-3 वर्षापासून मार्गदर्शन घेताय, परंतु द्राक्षात घेतल्यानंतर तुम्हाला या वर्षी काय अनुभव आला? या वर्षी अनुभव असा आहे, खर्च कमी येतो आणि नियोजनबद्ध पीक उभं राहतं। आणि दुसरी गोष्ट अशी का उत्पन्न चांगलं दिसू राहिले। आज आपण जर बघितलं मण्याला पॉइंट देखील आहे, शरदला पॉइंट आपल्याला पाहिजे। ही साईज जवळजवळ 18-19 ची साईज आहे। तुम्ही देखील द्राक्ष बागायतदार आहात दादा। मी आल्यानंतर खास करून इथं मला भेट द्यायला आले। तुमच्या बागेत पण आपण शेजारी व्हिजिट करणारच आहोत। एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ही बाग तुम्ही गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी बघितलेली होती, आजची परिस्थिती आणि पाठीमागच्या 2 वर्षाची परिस्थिती याबद्दल काय सांगाल? मोठ्याने बोला। आजपर्यंत हा बाग आलाच नाही चांगला आणि 50% सुद्धा हार्वेस्टिंग झालीच नाही। कलरच येत नाही त्याला। बर, गळीचा प्रॉब्लेम, फुगवण होत नाही आणि माल एकदम कमी, याच्या निम्माच माल राहायचा। या वर्षी काय वाटतं तुम्ही? या वर्षी समाधान नाही एकदम। म्हणजे आता हा कलर आपण 100% आज दिनांक 15 डिसेंबरला आज व्हिडिओ घेतोय आपण। 30 डिसेंबरच्या आसपास परत एकदा मी येईल की पुढच्या 15 दिवसात आपण जी प्रोसेस केली की 30 दिवसात मी जो व्हिडिओ देतोय की 30 दिवसात एकसारखा रंग आणण्यासाठी काय केलं पाहिजे, परत एकदा 30 तारखेला 15 दिवसानंतर आपण शेतकऱ्यांसाठी आपल्या याच बागेतील व्हिडिओ 100% देऊ। जेव्हा 18 तारखेला तुमची प्रक्रिया चालू होईल, 12 दिवसात काय रिझल्ट येतो तो देखील आपण व्हिडिओ देण्याचा प्रयत्न आपला राहील। आणि 100% शेतकऱ्यांना आपण नवीन वर्षात तो 30-31 तारखेला मी येऊन 1-2 तारखेला 2024च्या शेतकऱ्यांना व्हिडिओ देऊ। सुरुवातीला एसएस मशीनचा स्प्रे गेला तुमचा एकरी 10 ते 12 ग्रॅम जीए, 1 लिटर बिग साईज आणि 1 लिटर ब्लॅक स्टार। 2-3 दिवसाने तुमची स्लरी गेली, 4 स्ट्रोक एसओपी असेल, त्याबरोबर गुळ असेल, सोयाबीन पिठाचा भरडा। परत 3 ते 4 दिवस गॅप जाऊ द्या, म्हणजे एसएस मशीनचा स्प्रे गेल्यानंतर 6व्या-7व्या दिवशी फवारणी करायची आहे। पोटॅशियम सोनाइट 1 किलो, बोरॉन 100 ग्रॅम, 4 दिवस गॅप जाऊ द्या। पुढचा स्प्रे घ्या तुम्ही ब्लॅक स्टार 500 मिली, कोलर पोटॅश 300 ग्रॅम। 10 दिवस तुमचे 10 ते 12 दिवस गेले। पुढच्या 10 दिवसामध्ये परत एकदा 2 फवारण्या घ्यायच्या। त्या 2 फवारण्यांमध्ये पहिली फवारणी घ्यायची शेवट, म्हणजे एसएस मशीन नंतर 12 ते 14 दिवसानंतर ॲग्रोगेन 200 ते 300 मिली, त्यासोबत तुम्हाला घ्यायचे ब्लॅक स्टार 500 मिली। आणि त्यावेळेस दुसऱ्या दिवशी ड्रिप मधून तुम्हाला द्यायचं एकरी 1 लिटर प्लॅटिनम 5 किलो, 8047, ज्यामध्ये नायट्रोजन आहे, पोटॅश आहे, सल्फर आहे, फेरस आहे, अशी ही ग्रेड ICL ची 8047 आपल्याला एकरी 1 लिटर प्लॅटिनम मधून देऊन घ्यायची आहे। त्यानंतर शेवटचा स्प्रे तुम्हाला द्यायचा आहे शुगर स्टार 500 मिली, ब्लॅक स्टार 500 मिली। हे 3 ते 4 स्प्रे आणि एक एसएस मशीनचा स्प्रे 25 ते 30 दिवसामध्ये युनिफॉर्म कलर। आणि आज तुम्ही बघताय 17-18, म्हणजे जवळजवळ 18च्या पुढे साईज तुम्ही या ठिकाणी बघताय। आपण जर बघितली तर अक्षरशः मामा जम्बो वाटतंय, पॉइंट निघालेला आहे। शरद सीडलेसच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत। 22+ साईज त्या ठिकाणी तुम्हाला होणार। 90% युनिफॉर्म कलर तुम्हाला मिळणार आणि 90% त्या ठिकाणी फर्स्ट टाइम राऊंड जो आहे, 50% हार्वेस्टिंग होतं, 50% तसंच राहतं। तशी कुठलीही गोष्ट न होता इथेफॉनचा वापर न करता आपण जर पानं बघितले, कलर यायला सुरुवात झाली, हे पानं बघतोय बऱ्याचशा ठिकाणी पानं खराब होऊन जातात। इथं एक 2 ते 5% मला फक्त पानं खराब दिसत आहेत आणि असेच पानं शेवटपर्यंत राहण्यासाठी अशा फवारण्या तुम्हाला करायच्या आहे। परत एकदा शेतकरी दादा तुमच्याकडे येतो, ठुबे साहेब,
बऱ्याचशा वेळा म्हणजे प्रत्येक प्लॉट पर्यंत मी पोहोचू शकत नाही, परंतु ज्यावेळेस शेतकऱ्याची भावना असते 3-3, 4-4 वर्ष बागा फेल जातात. आज मी बघितलं इथं तारा देखील ओढलेला नाही. मला त्यांनी सांगितलं की इथं उत्पन्नच भेटत नाही, याला तोडून टाकायचं होतं. डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेऊन यावर्षी पैसे झाले तर नक्की आम्ही तारा वगैरे ओढून याचं स्ट्रक्चर चांगलं करू. आणि मला देखील समाधान वाटतं की इतका सुंदर माल आहे, झोळ्या झालेल्या आहे. शेतकऱ्याची परिस्थिती नसताना जर यावर्षी चांगले पैसे 100% होणार आहे, आपण तो व्हिडिओ घेऊच. परंतु आपल्याला शेती करत असताना मग कांद्याची शेती असेल, द्राक्षाची असेल, डाळिंब असेल, वेगवेगळ्या शेतीमध्ये आपला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल, प्रॉपर वेने आपल्याला कसं जाता येईल. इथं सनबर्निंगच्या समस्या होता, माल कमी येत होता, एकसारखा कलर येत नव्हता. या सगळ्या समस्या आज 85 दिवसात 99% डॉक्टर किसाननी दूर करण्याचा प्रयत्न केला. याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे तुबे साहेब? खूपच छान आहे. प्लॉट पण छान झाला यावर्षी आणि खर्च पण त्या मानाने कमी होत चाललाय. मागच्या वर्षी बी ना तुमचा व्हिडिओ पाहून आम्ही पुढे या ना दादा. केलं होतं असं. मागच्या वर्षी तुमचे व्हिडिओ पाहूनच केलं होतं. माल चांगला झाला होता मागच्या वर्षी, पण इतका नव्हता. इतकं आता डायरेक्ट शेड्यूल घेतलं तर काय वाटलं तुम्हाला? छान. इकडून माग आम्ही 2 वर्ष टमाटे शेड्यूल घेतलं होतं. काय वाटतं टोमॅटो मध्ये काय वाटतं? टोमॅटो मच बाहेर झाली पण पैसेच नाही झाले. भाव नसल्यामुळे झाले नाही ते. नाही तर खूप उत्पन्न झालं. खूप उत्पन्न. तरी पण आता हे रान समोरचं टमाट्याचं, याच्यात 200 कॅरेटच्या वर कधीच कॅरेट नाही निघाले, पण यंदा 600 कॅरेट निघाले. अरे वा. 14 तीन गुंठे. पट निघाले. 14 गुंठे. 14 गुंठे. चौदा पण मग गुंठे. भावाचं थोडं पण प्रॉब्लेम पैसेच नाही. बाजार भाव 50 तुमच्या रुपये. माझ्या हातात नाही, परंतु उत्पादन खर्च त्यासाठी कमी हो. कसा करता येईल जेणेकरून एखाद्या पिकात बाजारभाव न भेटला नाही तर आपण जास्त तोट्यात जाणार नाही. ही एक आम्ही संकल्पना घेऊन शेतकऱ्यांसोबत काम करतोय. तुबे साहेब तुमचा मोबाईल नंबर सांगा. 94 22 99 15 85. 94 22 99 99 15 85. 15 85. आपला हा 85 दिवसाचा प्लॉट आहे. ज्यावेळेस साधारणतः 105 दिवसाचा प्लॉट होईल, म्हणजे हार्वेस्टिंग आपण 110-15 दिवसाला 100% कसं करता येईल त्या संदर्भात 105-107 दिवसाला, म्हणजे मी तुम्हाला 30च तारीख सांगितली. पुढच्या 15 दिवसात मी येण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि आपण परत एकदा एकसारखा युनिफॉर्म कलर कसा आला, मी जे आज व्हिडिओ मधून स्प्रे सांगितले तेच तुम्हाला रिकमेंडेशन झालेलं आहे. पुढच्या 10-12 दिवसाचं शेड्यूल तुमच्याकडे मोबाईलवर आलेलं आहे. 18 तारखेला पहिला SS चा स्प्रे आहे. तर या सगळ्या गोष्टी करत असताना शेतकरी मित्रांनो, ज्या गोष्टी प्रत्यक्षपणे शेतकरी आचरणात आणतो, कुठला स्प्रे असेल, कुठलं ड्रिपचं ऍप्लिकेशन असेल, या सगळ्या गोष्टी प्रत्येक महाराष्ट्रातील नव्हे भारतातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये किंवा त्याच्यापर्यंत कशा पोहोचवता येईल त्यासाठी प्रत्यक्ष लाईव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत माझा देण्याचा प्रयत्न असतो. आणि ज्या गोष्टी, ज्या व्हरायटीमध्ये काम केलं, मग इलोंगेशन व्हरायटी असतील, कलर व्हरायटी असतील, गोल UK एक्सपोर्टचं काम असेल, ज्या ज्या गोष्टी केल्या शेतकऱ्याने आणि डॉक्टर किसाननी त्याला सांगितल्यानंतर केल्यानंतर काय प्रत्यक्ष अनुभव येतो, तो अनुभव इथून पुढे 1 ते 1.5 महिना एक्सपोर्टचे हार्वेस्टिंग असेल, कलर व्हरायटी असतील, कलर व्हरायट्यांचे जास्त नाही परंतु 5 व्हिडिओ तुमच्यापर्यंत लाईव्ह देण्याचा माझा प्रयत्न असेल. आजचा हा व्हिडिओ निफाड तालुक्यातून विंचूर हनुमान नगर मधून तुबे साहेब आहेत, अजूनही शेतकरी आहेत, यांच्यासोबत तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न केला. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.